नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट शहरातील रमाई आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांचे तात्काळ घरकुल मंजूर करण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची मागणी। अक्कलकोट नगर परिषद हद्दीतील भीमनगर, ढाले वस्ती, माणिकपेठ, संजय नगर, होटकर गल्ली, राजीव नगर, बुधवारपेठ व इतर वस्तीतील रमाई आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांचे कर पावतीवर भोगवटदार असल्यामुळे अनेक घरकुल लाभार्थ्यांचे घरकुल पेंडिंग ठेवण्यात आले आहेत। यामुळे अनेक रमाई आवास योजनेतील घरकुल लाभार्थी वंचित आहेत। त्या लाभार्थ्यांचे घरकुल फाईल पेंडिंग न ठेवता संबंधित तत्कालीन मुख्याधिकारी असताना त्यावेळेस घरपट्टी भोगवटदार असताना देखील अनेक घरकुल मंजूर करून बिल अदा करण्यात आले होते। त्याच अनुषंगाने संबंधित घरकुल लाभार्थ्यांचे तात्काळ घरकुल मंजूर करून त्यांच्या खात्यावर बिल अदा करण्यात यावे। तसेच अनेक घरकुल लाभार्थ्यांचा शेवटचा 25,000 रुपयांचा हप्ता त्वरित जमा करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, शहर अध्यक्ष अजय मुकनाथ, शुभम मडिखांबे, सचिन बनसोडे, नितेश मडिखांबे, नितीन मडिखांबे, प्रदीप मडिखांबे, राहुल मोरे आदि उपस्थित होते। गटाच्या वतीने मुख्याधिकारी रमाकांत काके साहेब यांना अक्कलकोट भीमनगर येथील ढाले वस्ती असतील, माणिकपेठ असेल, या ठिकाणी जे रमाई आवास योजना घरकुलतील लाभार्थी आहेत त्यांचं केवळ भोगवटदार असल्यामुळे असे 90 ते 95 घरकुल या ठिकाणी जी घरकुल फाईल पेंडिंग ठेवण्यात आलेलं आहे। आम्ही मुख्याधिकारी साहेबांना विनंती केली आहे, यापूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी जे कोणी होते त्यापूर्वी भोगवटदारांना देखील घरकुल मंजूर करून ते प्रत्येकांना त्या ठिकाणी बिल अदा करण्यात आलं, ते घरकुल बांधले, शेवटचा हप्ता देखील त्या लाभार्थ्यांना भोगवटदाराला घरकुल मंजूर करून देण्यात आलेलं आहे। त्याच अनुषंगाने हे जे 85-90 जे घरकुल आहेत त्या लोकांनाही त्या अनुषंगाने घरकुल मंजूर करून सदर बिल त्यांच्या खात्यावरती अदा करण्यात यावं, या मागणीसाठी आम्ही मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। व उर्वरित जे घरकुल मागच्या वेळेस मंजूर झालेले होते त्यांचा शेवटचा हप्ता जे 25,000चा हप्ता आहे ते अद्याप देखील काही लाभार्थ्यांना दिलेले नाहीत। ते वेळेच्या आत तात्काळ त्यांच्या खात्यावरती 25,000 हप्ता देऊन या घरकुल लाभार्थ्यांना सहकार्य करण्यात यावं, अशी विनंती आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी यांच्या प्रतिनिधीला या ठिकाणी केली आहे।